एकनाथ शिंदे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याला माणुसकीपोटी भेटायला गेले होते की ऑपरेशन टायगर अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहे? तुला सविस्तर सांगतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. इथे पडद्यावर जे दिसते त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही शिजत असते. सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात असाच एक मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निमित्त ठरली आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली एक सदिच्छा भेट. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे कट्टर निष्ठावान खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला. त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय मतभेद आणि पक्षांतराच्या या कटू वातावरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत थेट फोर्टिस रुग्णालय गाठले आणि पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वरवर पाहता ही एका नेत्याने दुसऱ्या नेत्याच्या कुटुंबाची घेतलेली साधी आणि माणुसकीची भेट वाटते. पण राजकारणात टायमिंगला खूप महत्व असते. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या वावड्या उठत असतानाच शिंदे यांनी थेट संजय दिना पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याने त्याला एक वेगळाच राजकीय रंग प्राप्त झाला आहे. या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर या शब्दाची पुन्हा एकदा जोरदार एंट्री झाली आहे. ही केवळ माणुसकी आहे की आगामी राजकीय भूकंपाची नांदी? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाची राजकीय विश्लेषण करूया आजच्या व्हिडिओमध्ये. एकनाथ शिंदे हे त्यांच्या वेगळ्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. राजकीय मैदानात समोरचा कितीही मोठा शत्रू असला तरी त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची जुनी सवय आहे. याआधीही जेव्हा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आजारी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. संजय दिना पाटील यांच्या कुटुंबियाशी संवाद साधताना शिंदेंनी अतिशय आत्मीयतेने चौकशी केली. यातून त्यांनी आम्ही राजकारणात शत्रू असलो तरी माणुसकी विसरलेलो नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे यांच्या अशा भेटी अनेकदा आईस ब्रेकर म्हणून काम करतात. ज्या नेत्यांसोबत राजकीय कटुता निर्माण झाली आहे त्यांच्याशी पुन्हा वैयक्तिक पातळीवर जुळवून घेण्यासाठी अशा प्रसंगाचा वापर केला जातो. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे यांच्या अशा भेटी अनेकदा आईस ब्रेकर म्हणून काम करतात. ज्या नेत्यांसोबत राजकीय कटुता निर्माण झाली आहे त्यांच्याशी पुन्हा वैयक्तिक पातळीवर जुळवून घेण्यासाठी अशा प्रसंगाचा वापर केला जातो. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या भेटीला केवळ सदिच्छा भेट मांडण्यास राजकीय वर्तुळ तयार नाही. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची. हे ऑपरेशन टायगर नक्की आहे तरी काय? अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार आणि नेते त्यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. या चर्चांना हवा मिळाली ती एप्रिल महिन्यातील एका गुप्त बैठकीच्या बातमीने. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात मध्यरात्री ठाण्यातील वोल्टास कंपनीच्या परिसरामध्ये एक अत्यंत गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत चक्क ठाकरे गटाचे बडे खासदार उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश असल्याची चर्चा होती. एवढंच नाही तर काही खासदार प्रत्यक्ष येऊ न शकल्याने त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. जरी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आणि नेत्यांनी ही बातमी पूर्णपणे फेटाळून लावली असली तरी धुराशिवाय आग लागत नाही असे राजकारणात म्हटले जाते. आता संजय दिना पाटील यांच्या निमित्ताने शिंदे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदारांच्या संपर्कात आल्याने तेच ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आले आहे का हा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व राजकीय नाट्यात खरी मिरची टाकण्याचे काम केले आहे ते शिंदे गटाचे डॅशिंग प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी. शिरसाट ऑपरेशन टायगर बाबत केलेले विधान ठाकरे गटाची झोप उडवणारे आहे. शिरसाट अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले, ऑपरेशन टायगर केव्हा आणि कधी करायचे याची पूर्ण कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी हे ऑपरेशन यशस्वी होईल. आजही उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाकडे आता ती ताकद उरलेली नाही, त्यामुळे हे परिवर्तन अटळ आहे. शिरसाट यांच्या या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला एक प्रकारचा मानसिक इशारा दिला आहे की आमचे ऑपरेशन तयार आहे
फक्त योग्य वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून वारंवार होत असलेल्या या दाव्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाच्या सूत्रांनी आणि नेत्यांनी या संपूर्ण ऑपरेशन टायगरच्या थिअरीला कचऱ्याची टोपली दाखवली आहे. चला आता जाणूया की ठाकरे गटाचे ह्यावर म्हणणे काय आहे. सर्वप्रथम निव्वळ अफवा आणि स्टंट. आमचे कोणतेही खासदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण शिंदे गट या संस्कृतीचा वापर स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी करत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटातून उमटत आहे. द्वितीय, सायकोलॉजिकल वॉरफेअर. ठाकरे गटाच्या मते आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती पाहता शिंदे गट मुद्दाम अशा बातम्या पेरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. जे आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत त्यांच्यावर संशयाचे ढग निर्माण करण्याची शिंदे गटाची नीच खेळी आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांनी केला आहे. तृतीय, आमचे खासदार एकनिष्ठ आहेत. एप्रिलमधल्या बैठकीची अफवा जशी खोटी निघाली तशीच ही ऑपरेशन टायगरची पुढी देखील हवा नसलेली फुगा आहे. आमचे खासदार बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत, असा ठाम विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाच्या आतमध्येही मोठी फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दिवाळीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील मंत्र्यांची भाकरी फिरवणार, खांदे पालट करणार असल्याची दाट शक्यता आहे. जे मंत्री पक्ष संघटना वाढवण्यात अपयशी ठरले आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा निष्क्रियतेचे आरोप आहेत, अशा मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यांच्या जागी काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळू शकते, तर काही पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावर संजय शिरसाट स्पष्ट केले आहे की दिवाळीपूर्वी खांदे पालट होणार. शिंदे साहेब भाकरी फिरवणार हा निर्णय सांगून होत नाही, जागेवर होतो. त्यामुळे दिवाळीनंतर शिंदे साहेब काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, शिंदे गटात सर्व काही आलबेल आहे असे नाही. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात काम केल्याचा ठपका आमदार महेश शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. शिरसाट यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की महेश शिंदे काही विषयांवर नाराज आहेत. शिरसाट यांनी त्यांना थेट उपमुख्यमंत्र्यांच्या भेट घेऊन बाजू मांडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे त्यांना वेळ देणार का आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील खरा संघर्ष केवळ आमदारांपुरता मर्यादित नाही, तर तो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यावर अत्यंत बिनधास्त दिसतात. ते म्हणाले, कुणी कुणालाही भेटले तरी आम्हाला फरक पडत नाही. धनुष्यबाण आणि पक्ष आमचाच आहे आणि तो आमच्याकडेच राहील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. हा आत्मविश्वास शिंदे गटाच्या रणनीतीचा एक भाग मानला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेला हा खेळ चेसपेक्षा कमी नाही. एकनाथ शिंदे यांनी संजय दीना पाटील यांच्या पत्नीची भेट ही वरवर माणुसकीची वाटत असली तरी ती राजकीयदृष्ट्या चेकमेट करण्याची पहिली चाल असू शकते. ऑपरेशन टायगरची हवा पुन्हा एकदा तापली आहे. ठाकरे गट जरी हे सर्व दावे फेटाळत असला तरी राजकारणात जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत ती अफवाच मानली जाते. दिवाळीपर्यंतचा काळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मंत्रिमंडळातील खांदेपालट, सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल आणि ऑपरेशन टायगरची टांगती तलवार या सर्व गोष्टींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नवी समीकरणे उदयास येतील, हे मात्र नक्की. तोपर्यंत या राजकीय थ्रिलरचा पुढचा अंक काय असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे. मित्रांनो, तुमच्या काय मत या संपूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं, ऑपरेशन टायगर पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहे का? तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.